मित्रांनो, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेतच असाल. नवीन ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, स्वस्त राहा, मस्त राहा, फिट राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हसत राहा. तर मित्रांनो, आपल्या सुभाष गाजरे ब्लॉग चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, मुलं लहानपणापासून तर आपल्या म्हणजे जो अनुभव आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि मुलांचं आयुष्य कसं मुलींपेक्षा किंवा बाकी लोकांपेक्षा वेगळं असतं हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि भरपूर मुलं आहेत आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रगल करून, खूप सारे लहानपणापासून काही गोष्टी हे करून शिकून आयुष्यामध्ये कसे उभे असतात शेवटपर्यंत. आणि समाजाला समाज ज्या पद्धतीने मुलांकडे पाहत असतो किंवा ज्या अपेक्षा त्यांच्याकडून असतात समाजाकडून, समाजाला, पुन्हा परिवाराला, आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना आणि गावातील लोकांना, तर या सगळ्या गोष्टींचं ओझ घेऊन, या अपेक्षा घेऊन, खांद्यावरती घरची जबाबदारी घेऊन कशा पद्धतीने मुलं जगत असतात, तर त्याचाच एक छोटासा व्हिडिओ मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पुढे मांडणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. पहिल्यांदा तुमचं खरंच मनापासून आभार व्यक्त करावं वाटतं, कारण मुलं ही खरंच खूप जबाबदारी घेऊन आणि भरपूर सारं टेन्शन घेऊन आपल्या आयुष्यामध्ये चालत असते. आणि एकमेव असा व्यक्ती असतो तो की घरामध्ये आपल्या स्वप्नांची कुर्बानी देऊन, घरपरिवाराची जबाबदारी घेऊन, त्यानंतर लहानपणी काही गोष्टी समजत नसतात तरी पण परिवारासोबत परिवाराची काळजी घेत, आपल्या आईवडिलांना कामाच्या माध्यमातून स्वतःच्या कष्टातून थोडीफार मदत करू, ज्या पद्धतीने पुढं पुढं जाऊन आपल्या आयुष्यामध्ये जबाबदाऱ्या स्वीकारत जातो. आणि असं नाही की एक जबाबदारी स्वीकारली आणि ती शेवटपर्यंत पूर्ण करत. जसं जसं तुमचं वय वाढत जातं तसं तसं जबाबदाऱ्या वाढत जातात. आणि जे तुम्ही लहानपणी जे काही स्वप्न पाहिल्यात, ज्या गोष्टी तुम्ही ठरवल्यात की मला ह्या गोष्टी करायच्या, त्या गोष्टी काही काही वेळेस परिस्थितीमुळं किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी माणसाला फेस कराव्या लागतात. त्या गोष्टीला मजबूर होऊन माणूस जे मनाविरुद्ध काम करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाज असेल, त्याचबरोबर आपले नातेवाईक असतील, आपल्या घरातील सदस्य असतील, यांच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या असतात प्रत्येक मुलाकडून. प्रत्येक घरामध्ये एकतरी मुलगा असतो, आणि एक असेल, दोन असेल, एक जर असेल तर त्याच्याकडून जबाबदाऱ्यांच्या अपेक्षा जास्त असतात. तर याच जबाबदाऱ्या कशा पद्धतीने मुलं हँडल करतात आणि कशा पद्धतीने आयुष्यामध्ये खंबीरपणे उभे असतात, कोणापाशी कोणत्याही प्रकारची तक्रार नाही, स्वतःला त्रास झाला तरी कोणाला ती गोष्ट बोलून दाखवायची नाही. तर खरंच मुलांनो, तुम्हाला माझ्याकडून मनापासून सॅल्यूट आहे. भरपूर अशी मुलं असतील, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपला स्ट्रगल करून आपलं घर परिवार, घराची जबाबदारी, परिवाराची जबाबदारी घेऊन ज्या पद्धतीने खंबीरपणे उभे आहात, तर खरंच मनापासून तुम्हाला सॅल्यूट आहे. आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्या मुलांसाठी, की कशा पद्धतीने तुम्ही लहानाचं मोठं होता आणि त्या लहानपणापासूनच्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या कशा तुमच्या वाढत जातात, त्याच्यावरतीच आपण बोलणार आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस एका मुलाचा जन्म होतो, जन्म झाल्यावरती त्या मुलावरती त्या मुलावरती जबाबदारी पडली जाते. आणि ती जबाबदारी म्हणजे त्या घराचा उद्धार त्या मुलाला करायचा असतो. आणि जी गरिबी त्या आईवडिलांनी पाहिलेली असते किंवा त्याची पाठीमागची एक दोन पिढ्या ती गरिबी पाहत आलेली असतात, जबाबदाऱ्या जन्मताच त्याच्या अंगावरती त्या पडलेल्या असतात. ज्यावेळेस शाळा शिकत असतो, लहानाचा मोठा होत असतो, तर तो पडला, तो रडला, तर त्याला घरातूनच या गोष्टी जन्मजातच त्याला त्या सांगितल्या जातात की बाबा तू काय मुलगी आहे का रडायला. आपण एखाद्या गोष्टीची काही तक्रार घेऊन आपण आईवडिलांकडे जातो, तर ते म्हणतात आता तू बारीक राहिला का, तुला आता समजलं पाहिजे आपल्या घरची परिस्थिती काय, तू करतोय काय. म्हणजे मित्रांनो, त्याला प्रत्येक पावलोपावली त्याला त्या परिस्थितीची जाणीव करून दिली जाते. आणि तुला ह्या जीवनात आल्यानंतर तुला काय करायचंय किंवा कशा पद्धतीने जगायचंय, ह्या गोष्टी आईवडिलांकडून आपल्याला शिकायला भेटतात. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून
तो एवढा मनाला भक्कम करत असतो. तो ज्यावेळेस त्याला कळतं की बाबा आपण आता रडलो म्हणजे सारखा रडतोय, तर तो कोणापाशी रडणं पण बंद करतो. आपल्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टी कोणाबरोबर शेअर करायच्या असतात, त्या गोष्टी सुद्धा तो कोणाबरोबर शेअर करत नाही आणि मनामध्ये ते साठवून ठेवत राहतो. आणि भरपूर अशा गोष्टी असतात, त्याचे वैयक्तिक स्वप्न असतात, वैयक्तिक त्याचं आयुष्य असतं, वैयक्तिक त्याच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात, परंतु घरून त्याला अशा पद्धतीने गाईड केलं जातं की नाही, तुझं आयुष्य म्हणजे तुझं नाही, तू जन्माला आलाय म्हणजे तुला कोणाची तरी जबाबदारी घेणे, लहानपणी तुला तुझ्या बहिणी असतील किंवा काय असेल त्यांच्याबरोबर तुला व्यवस्थित राहणे, त्यांची काळजी घेणे, किंवा घरात जर तू मोठा असेल तर तू 15 वर्षाचं झाल्यानंतर तुला घरची थोडीफार जबाबदारी घेणं गरजेचं आहे. तू थोडंफार कुठून तरी काहीतरी 4 पैसे कमवून आणणं गरजेचं आहे. किंवा जी मुलं मनची हुशार असतात, घरची परिस्थिती गरीब आहे, आईवडिलांचं कष्ट ती मुलं पाहत असतात, त्यावेळेस ती मुलं कधीही घरी पैसे मागत नाही, वडिलांकडे पैसे मागत नाही. कारण त्यांना माहीत असतं आपला बाप दिवसभर ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस कुठंतरी 500 रुपये आपल्या घरी येतं आणि ते 500 रुपयाचं घरामध्ये राशन असेल, भाजीपाला असेल, घरात कोणी आजारी असेल, मुलांकडं कोणत्याही प्रकारचा ऑप्शन नसतो की नाही, तू जर ही गोष्ट नाही केली तर तुला त्या गोष्टीमुळे ती गोष्ट भेटू शकते. तुला जर कामाला लागायचे तर तुला कष्टच करायचे, कामालाच लागायचे, नोकरीलाच लागायचे आणि जे कष्ट, जे संघर्ष आहे तो करायचा म्हणजे करायचा, तरच तुझं आयुष्य, तुझं भविष्य एक सुखरूप पद्धतीने जाऊ शकते. पण मुलींच्या बाबतीत तसं नाही मित्रांनो. मुलींना एक ऑप्शन आहे, तो म्हणजे तुम्ही जरी कष्ट करताय, तुम्ही तुमचे स्वप्न पाहताय, त्यासाठी प्रयत्न करताय आणि तुम्ही एक ठिकाणी थकलाय, तुमचं मन विचलित झालं, तर त्यावेळेस तुम्हाला एक आधार आहे. तो म्हणजे कोणता, की जरी आपल्याला नोकरी नाही लागली, जरी आपण सेट नाही झालो, तरी एखादा आपल्या घरचे चांगला मुलगा पाहून आपलं लग्न लावलं तर आपलं भविष्य चांगलं होईल. तर हे मुलींना एक ऑप्शन आहे, पण मुलांना तो ऑप्शन नाही. तुम्ही जर कष्ट केले, तुम्ही जर तुमचं स्वप्न पूर्ण केलं तरच तुमचं भविष्य चांगलं आहे, नाहीतर तुम्हाला कोणी विचारणार नाही. तर हा एक दबाव मुलांच्या आयुष्यामध्ये 100% असतो आणि म्हणूनच मुलांना एकच पर्याय, कष्ट, कष्ट आणि कष्ट. तर मुलगा त्या गोष्टी मनात ठेवतो, स्वतःसाठी काही करायचंय, त्याला काही घ्यायचंय, तर तो हक्काने घरामध्ये मागू शकत नाही. कारण त्याला माहीत असतं आपल्या स्वप्नांसाठी किंवा आपल्या स्वतःच्या आयुष्य आरामासाठी आपल्या आईवडिलांकडे पैसे नाही आणि आपण स्वतः काम केलं पाहिजे, आपण स्वतः आपल्या स्वतःच्या गरजा. आणि तो मुलगा त्यावेळेस एवढा भक्कम होतो मित्रांनो, ज्यावेळेस त्याला कळतं की माझी हाऊस मौस ही माझ्या आईवडिलांकडून पूर्ण होणार नाही, ती मला माझीच करायची. अशी मुलं भरपूर पाहिल्यात मित्रांनो, माझ्या सोबतची असतील, मी असेल, मी पण त्याच्यामध्येच येतो. की ज्यावेळेस 10वी झाली, 10वीच्या नंतर मित्रांनो घरी पैसे मागायची लाज वाटायला लागली, की आपण स्वतःसाठी आपण जे काही घ्यायचे, कपडे असतील, बुटा असतील, अजून काही शॉपच्या गोष्टी असतील, किंवा हॉटेलमध्ये कुठे जेवायला जायचं असेल, तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही घरी पैसे मागू शकत नाही. कारण घरची परिस्थिती तशी नसती की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला घरचे पैसे देतील. कारण त्यांच्या पाठीमागे परिवार असतो, त्या परिवाराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असते. आणि 1, 2, 3 मुलं जर घरामध्ये असतील तर ते प्रत्येक मुलाचा शौक पूर्ण करू शकत नाही. तर त्यामुळे ती परिस्थिती मुलांना समजते. समजल्यानंतर मुलं कुठंतरी रोजानी कामाला जातील, सुट्टीमध्ये शाळेला ज्यावेळेस शनिवार रविवार सुट्टी असते. मी माझं वैयक्तिक सांगतो मित्रांनो, ज्यावेळेस 10वी झाली त्यानंतर मला कळायला लागली की बाबा नाही, घरून आपण पैसे मागू शकत नाही, किंवा आपल्या आनंदासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्यासाठी आपण घरून पैसे मागू शकत नाही. तर मग त्याला ऑप्शन काय, तर कुठंतरी कामाला जाणं आणि त्या कामातून जे पैसे, त्याच्यातले काही पैसे आपण घर खर्चासाठी देणं आणि त्याच्यातले जे उरण, त्याच्यामध्ये आपले जे आहेत शौक काय असतील, कपडे लत्ते जे काही घ्यायचं असेल तर त्याच्यातून आपण ते घ्यायचं. तर ह्या जबाबदारी मुलांना खरंच खूप लवकर समजतात. आणि कधी कोणताही मुलगा पाहतो, ज्यावेळेस तो 15 वर्षाचा, 16 वर्षाचा होतो, त्यानंतर तो बापाकडे कधीही पैसे मागत नाही. कधी जर त्याला गरज लागली तर तो आईकडे पैसे मागल, पण बापाकडे कधी पैसे मागत नाही. त्याला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मित्रांनो,
बापाचे कष्ट त्यांनी पाहिलेले असतात आणि घरची परिस्थिती जाणीव त्या मुलांना झालेली असते. आणि यातून ती मुलं एवढी कणखर होत्यात मित्रांनो, की जबाबदारी ती त्यांना लहानपणापासून समजूत आलेली असते. आणि ज्यावेळेस 15-16 वर्षाची ती मुलं होत्यात, तर त्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावरती ऑटोमॅटिक थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी खांद्यावरती पडत जातात. तर मग मुलं काय करतात, की बा कुठेतरी कामाला जाणं, शनिवार रविवार असेल, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील, दिवाळीच्या सुट्ट्या असतील, हे कुठं जाण्यापेक्षा कुठेतरी रोजानी जाणं किंवा कोणाची इथं खताच्या टायल्या भरणं, मुरुमाच्या टायल्या भरणं, वाळूच्या टायल्या भरणं किंवा अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी, कुठे शेतामध्ये कोणाचं खत टाकायचं असेल त्याच्यासाठी, अशी बरीच सारी कामं ही मुलं करत असतात. आणि भरपूर आपण पाहत असतो, आता आपण कोणत्या हॉटेलवरती जर गेले तर त्या हॉटेलमध्ये एक हॉटेल मालक बारक्या म्हणून एका मुलाला हाक मारतो, बारक्या इकडे त्या टेबलवर काय लागते. ज्यावेळेस तो ते बारक्या म्हणून त्या मुलाला हाक मारत असतो ना, पण तो त्या बारका त्याच्या परिवारामध्ये सगळ्यात समजूतदार आणि सगळ्यात जबाबदारी घेऊन चालणारा तो मुलगा असतो. तर एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा ती मुलं कुठं पण कामाची लाज न बाळगता त्या ठिकाणी ती काम करत असेल. हॉटेल असेल, कुठं कपड्याचं दुकान असेल, कुठं एखाद्या टपरीवरती चहा विकत असेल, तर असे बऱ्याच ठिकाणी अशी मुलं भेटतात मित्रांनो. आणि ही मुलं काय फालतू आहेत किंवा काहीतरी त्यांना व्यसनाचा नाद असेल किंवा ह्या गोष्टीचा असेल असा विषय नाही. घरची परिस्थिती त्यांना माहीत असते आणि त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी ती मुलं धडपडत असतात, तरफडत असतात, आपले प्रयत्न करत असतात. आणि भरपूर अशी उदाहरणं आहेत की कोणत्याही कामाची लाज न बाळगता ही मुलं स्वतःच्या पायावरती उभा राहण्याचा प्रयत्न करत असतात. आणि समाज त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहत असतो मित्रांनो, की हा टोकारच असेल, याला घरची सांभाळतच नसतील किंवा या अजून घरच्यांचं ऐकतच नसेल किंवा हा वेगळा व्यसन करत असेल. बऱ्याच साऱ्या गोष्टी समाज त्या मुलांना नावं ठेवत असतो. आणि खुलती आयुष्य मुलं कधी जगतच नाही. आणि एक समाजाची भीती ज्या मुलाच्या मनामध्ये बसते ना, तो स्वतःचं आयुष्य जगणं विसरून जातो. कारण त्याला माहिती आहे, मी जर काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर हा समाज मला एवढी माझी बदनामी करेल, एवढ्या वेगळ्या याच्यामध्ये मला नेऊन ठेवल. पात्रता माझी वेगळी आहे आणि वेगळ्या पात्रतेचा मला समाज मिळेल. त्या भीतीने मुलं स्वतःचं आयुष्य जगणं विसरून जातात. आणि त्यामुळे मुलांच्या मनावरती वेगळा परिणाम होतो. कारण एखादं तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो, की एखादं लग्न आहे, त्या ठिकाणी वरात आहे त्या मुलाची, त्या ठिकाणी जर एखादा मुलगा जर मनसोक्तपणे नाचला, त्याची इच्छा आहे नाचायची, नाचला, त्यांनी त्याचा एन्जॉय घेतला, तर त्याच्यानंतर ती जे त्या ठिकाणी लोक पाहणारे असतात त्यांचा विचार काय असतो, की हा त्याच्या आनंदासाठी नाही नाचला, हा दारू पिऊन त्या ठिकाणी नाचला. म्हणजे अशा पद्धतीने बदनाम करण्याचं काम समाज या ठिकाणी या मुलांना करत असतो. पण मला व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचे, की ज्या पद्धतीने मुलं लहानाची मोठी होऊन छोट्या छोट्या जबाबदारीपासून मोठ्या जबाबदारीपर्यंत, आणि ज्यावेळेस 20-21 वर्षाची होत्यात त्यावेळेस त्यांना कळतं की बाबा नाही, तर आपण आपले शौक, आपले स्वप्न बाजूला ठेवले पाहिजे. आपला परिवार आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्या बहिणी, त्यांची लग्न आहे, आपले आई वडील आता म्हातारे झाले, आता घराची जबाबदारी मी घेतली पाहिजे. तर त्या जबाबदारीसाठी, आपल्या बहिणीच्या लग्नासाठी आपल्याला आई वडिलांनी आयुष्यभर झोपडीमध्ये राहून आपल्या लहानाचं मोठे केले. त्यांचं म्हातारपणाचं स्वप्न एक चांगलं घर बांधणे, की आपल्या मुलाचं कुठेतरी नोकरी पाण्याला लागला पाहिजे, त्या जबाबदाऱ्या, समाजाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या, त्यांच्या अपेक्षा वेगळ्या, घरच्या अपेक्षा वेगळ्या, घरच्यांच्या एवढ्या सगळ्या अपेक्षांचा डोंगर त्या मुलांच्या खांद्यावरती, त्या मुलांच्या डोक्यावरती, त्या मुलांच्या मनामध्ये असतो. आणि तरीही ही मुलं कधी कोणापुढे झुकत नाही, कोणापुढे नतमस्तक होत नाही, की लाचार होत नाही. मुलं कधी ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या भक्कमपणे पार पाडतात. आणि आपल्या परिवाराची स्वप्न असतील, आपल्या ज्या जबाबदाऱ्या आपल्याला घरच्या पडलेल्या आहेत, समाजाचं एक वेगळं प्रेशर त्या मुलांवरती असतं, की समाज मला काय म्हणेल, माझ्या आई वडिलांच्या इच्छा स्वप्न मी जर पूर्ण नाही केलं, मी कुठं कामाधंद्याला नाही लागलो, मी काही स्वतःचा बिझनेस नाही उभा केला, माझा घर परिवार मी जर पुढे घेऊन नाही गेलो, तर समाज मला जगून देणार नाही. आणि ज्या पद्धतीची इज्जत त्या मुलांना पाहिजे असती, समाज त्या मुलांना तशी इज्जत देत नाही. का देत नाही? तो शेती जरी करत असेल, शेतीतून लाख रुपये जरी उत्पन्न काढत असेल महिन्याचं, तरी त्या मुलाला पाहिजे ती इज्जत भेटत नाही. कारण समाजाचं एकच म्हणणं असतं का हा टुकार आहे,
आणि तो कार्य म्हणून शिकला नाही आणि शिकला नाही म्हणून तो शेती करतो. तर तसा विषय नाही मित्रांनो. काहींची परिस्थिती वेगळी राहते, घरच्या परिस्थितीमुळे त्यांना ते क्षेत्र निवडावं लागतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा ती अव्वल करण्याचा प्रयत्न ती मुलं करत असतात. तर प्रत्येक समाजामध्ये काही लोक, ठराविक लोकच असे असतात की त्या मुलांना नावं ठेवण्यात. आणि एक गोष्ट कायम लक्षात घ्या, समाजामध्ये जी पण लोक दुसऱ्याच्या मुलांना नावं ठेवत असतात ना, त्यांची मुलं ही कुठं ना कुठं त्यांचं नाव खराब करत असतात. त्यामुळं मुलांना नावं ठेवण्याआधी 100% विचार करा. आणि आपली मुलं काय करतात, लोकांच्या मुलांकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या मुलांकडे लक्ष द्या. आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा, चांगलं घडवा आणि समाजामध्ये एक चांगला संदेश जाऊ द्या. कारण आज जो तरुण जगतोय, ज्या पद्धतीने जगतोय, ज्या स्ट्रेसमध्ये जगतोय, ते स्ट्रेस खरंच खूप खतरनाक आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ह्या भक्कमपणे तो तरुण उभा आहे आपले. आणि त्या तरुणांना खरंच माझा मनापासून सॅल्यूट आहे. तुम्ही एवढं कष्ट, एवढं स्ट्रेस, एवढं समस्या, एवढे सुखदुःख मनामध्ये ठेवून ज्या पद्धतीने तुम्ही आयुष्य जगताय, ज्या पद्धतीने तुम्ही घरच्यांच्या, समाजाच्या, नातेवाईकांच्या जबाबदाऱ्या खांद्यावरती घेऊन चालताय, खरंच तुम्ही जगापेक्षा खरंच वेगळे आहात, या समाजापेक्षा वेगळे आहात. त्याला कारणच हे की ज्या जबाबदाऱ्या तुम्हाला घेऊन चालायचे, त्या जबाबदारीचे स्वप्न आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पूर्ण करताय. आणि एक गोष्ट कायम लक्षात घ्या तरुणांनो, तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करत असताना तुम्हाला माहिती आहे की हा मार्ग मी निवडला, हा योग्य आहे. समाजाने कितीही नावं ठेवू द्या, किती तुम्हाला माग वाढण्याचा प्रयत्न करू द्या, पण तुम्ही तुमचं चांगलं काम आणि तुमचा प्रामाणिकपणा कधी सोडायचा नाही. आयुष्यामध्ये 100% तुम्ही सक्सेस व्हाल. या तरुणांसाठी हा व्हिडिओ होता आजचा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन लावायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर मित्रांनो, थांबू आपण. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. आणि थांबू मित्रांनो. रामकृष्ण हरी. जय जवान, जय किसान.